वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन। मोठा गॅप पडलेला आहे, जवळजवळ 15-16 दिवसाचा। 14 तारखेला आपण भेटलेलो होतो, भागवतातली कथा पाहिलेली होती। बहुतेकांच्या लक्षात असेल की भौमासुराचा उद्धार केला, 16 सहस्र स्त्रिया त्याच्या कैदखान्यातून मोकळ्या केल्या आणि त्या सगळ्यांनी भगवंताला विनवणी केली की आपणच आमचे पती व्हावेत, आमचं सांभाळ करावा, आणि म्हणून त्यांनी तो स्वीकार केला। त्यानंतर रुक्मिणी आणि भगवंत यांच्यातला जो एक सुरेख असा संवाद होता की त्यांनी तिची थोडीशी थट्टा मस्करी करणं सुरू केलेलं होतं। तू उगाच माझ्याशी विवाह केलास, मी तर असा कफल्लक, मी राजा नाही, मी निष्किंचन आहे, आणि तू कशाला माझ्याशी, त्यापेक्षा तू चांगल्या एखाद्या धनवान धन्वंतरी किंवा मोठा राजा असणाऱ्याबरोबर विवाह करायला पाहिजे होतास वगैरे असं त्यांनी तिला थट्टेनं म्हटलेलं होतं। ती थोडी नाराज झालेली होती, पण आता ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना किती हुशारीनं, आणि याच्यातून आजच्या खरं तरुण मुलींनी मोठा धडा घ्यायला पाहिजे। आता कालच ऐकलं माझ्या एका भाचीचं म्हणणं की मुलाला फक्त नोकरी असून, तो चांगला स्थिर असून, पण आईवडिलांबरोबर राहतो म्हणल्यानंतर हल्लीच्या मुली त्याच्याबरोबर राहायला तयार नसतात, लग्न करायला तयार नसतात। त्यांना आपल्या नवऱ्याचा वेगळा फ्लॅट पाहिजे असतो लगेच, आणि सगळं वेल सेटल, म्हणजे हल्ली लाखाच्या वरच्या सगळ्या त्यांचे जे वर्षाचे हे असतात पॅकेज, ते मोठाल्या रकमेचे पाहिजेले आहेत अशी त्यांची अपेक्षा असते। पण कुणी असं म्हणत नाही की सुविद्य सुसंस्कृत एका घरात कुटुंबात, त्याला एकत्र कुटुंब म्हणतो, तशात राहणारा, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा असा मला नवरा हवा आहे असं कोणी म्हणत नाही। आणि त्याचं किती पॅकेज आहे, त्याची एकूण इस्टेट किती आहे, त्याचं सेविंग किती आहे, ह्या सगळा भविष्याचा विचार त्या आजच्या आज करत असतात। रुक्मिणीने दिलेली उत्तरं फार सुंदर आहेत, म्हणून ती सध्याच्या तरुण मुलींना आपण ऐकवावीत असं मला वाटतं। तर ती रुक्मिणी म्हणते की भगवान हे कमलनयना, तुम्ही ऐश्वर्य इत्यादी सर्व गुणांनी युक्त अशा भगवंताला अनुरूप अशी मी नाही आहे। तुम्हीच षडगुण ऐश्वर्य वगैरे आपल्याला माहिती आहे नेहमी, आणि हे आपलं म्हणणं बरोबर आहे, कारण आपला अखंड महिमा आहे। ब्रह्मदेवादिकांनी सुद्धा आपल्या पुढे शरणागती पत्करलेली आहे की त्या सगळ्यांचे तुम्ही अधिपती आहात, आणि केवळ अज्ञानी लोकच जिची सेवा करतात, अशी मी गुणमय प्रकृती कुठे। कारण इथे बरोबर त्यांनी सांगितलेलं की जे अज्ञानी आहेत ते फक्त लक्ष्मीची किंवा गुणमयी प्रकृतीची सेवा करतात किंवा भक्ती करतात। ज्यांना ऐहिक सुख पाहिजे, तात्पुरतं सुख पाहिजे, त्याच्याबरोबर सगळे तिच्याशी अशा भगवतीशी किंवा योगमायेशी
सगळे सेवा तिची करत असतात. पण ती म्हणते की आपण राजे लोकांच्या भीतीनं समुद्रात येऊन लपला आहात, हे आपलं म्हणणंही बरोबर आहे. पण ते का लपले होते त्याचं कारण ती सांगते. पण हे राजे म्हणजे 3 गुण आहेत. राजांच्या भीतीनं म्हणजे कोणत्या राजांच्या भीतीनं, इतकं सुंदर सांगितले बघा. 3 गुण, सत्व रज तम. आणि त्यांच्या भीतीनं अंतःकरणरूप समुद्रामध्ये चैतन्य घन अनुभूती स्वरूप आत्म्याच्या रूपामध्ये आपण विराजमान आहात. म्हणजे सत्व रजतमाच्या आहारी न जाणारे आणि आपल्या अंतःकरणरूप समुद्रामध्येच राहणारे, विराजमान असणारे असे तुम्ही आहात. हे सगळं आपण प्राप्त करायला पाहिजे. आपण गीता सगळी शिकलेली आहोत. गुणातीत व्हायचं आहे आपल्याला. आणि म्हणून मग भगवंतासारखं आणि आपल्या अंतःकरणालाच, आपण अंतःकरणात राहणाऱ्या परमात्म्याला आपण शोधलं पाहिजे. मला हे उत्तर फार आवडलेलं आहे तिचं. आणि आपलं राजांशी वैर आहे खरं आहे, पण राजे म्हणजे कोण तर क्षुद्र इंद्रिय. जसं आधी सांगितलं की राजे म्हणजे 3 गुण, तसं राजे म्हणजे 3 आपले सगळी इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, आणि त्यांच्याशी तुमचं वैर आहे. असा राजा पाहिजे, असा नवरा पाहिजे, असं पोरींनी म्हणायला पाहिजे की हे प्रभू आपणास राजसिंहासन नाही. तेही योग्य आहे, कारण आपल्या भक्तांनी सुद्धा आपलं राजपद म्हणजे अज्ञान अंधकार समजून त्याचा त्याग केलेला आहे. राजपदाशी लग्न करायचं नाही आहे, भगवंताशी लग्न करायचं आहे. सर्व गुणांनी श्रेष्ठ असणाऱ्याशी लग्न करायचे, आणि म्हणून तिनं त्याच्यावर प्रेम केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. तर म्हणून मग तुम्ही त्याचा स्वीकार कसा कराल म्हणते ती, की ज्या अज्ञान अंधकारात हे अडकलेले लोक आहेत, तर त्यांनी तुमच्यावर कास हे केलं आहे, तर तुम्ही राजपदाचा त्याग केलेला आहे म्हणून. आणि सगळ्यांचे तुम्ही मनामधले, अंतःकरणामधले राजसिंहासन प्राप्त केलेलं आहे. शिवाय तुम्ही म्हणता की आपला मार्ग स्पष्ट नाही आणि लौकिकातील पुरुषांप्रमाणे आपण वागतही नाही. तर तेही कारण का, तर आपल्या पादपद्मांचा मकरंद सेवन करतात जे मुनीसुद्धा, मुनी हे भ्रमरासारखे असे इथं म्हणले की आपल्या पादपद्मातील म्हणजेच चरणकमलातील मकरंद सेवन करतात. त्यांचा मार्गसुद्धा अस्पष्टच असतो. आणि विषयांमध्ये गुरफटलेल्या माणसापासून किंवा नरपशूंना त्याची कल्पनाच येत नाही, कारण त्यांना ते ह्याच्यामध्ये रमलेले नसतात, विषयांमध्ये रमलेले नसतात. भगवंत त्याच्यापासून दूर आहेत. म्हणून म्हणते की आपल्याला अनुसरणाऱ्या आपल्या भक्तांच्या क्रियासुद्धा अलौकिक असतात, कारण तुम्ही जसे आहात तसेच तुमचे भक्त असतात. ते विषयांमध्ये मग्न होत नाहीत, ते या गुणांच्या पलीकडे गेलेले असतात. मग सगळी शक्ती आणि ऐश्वर्याचा आश्रय असणाऱ्या आपल्या क्रिया अलौकिक असतील नाही तर काय. तुमची शक्ती ही अलौकिक आहे, तुमच्या सगळ्या क्रिया ही अलौकिक आहेत, आणि म्हणून मी तुमच्याशी लग्न केलेलं आहे. ती इतकी सुंदर समजावून देते बघा. आता काही मुली असतात ज्या सुज्ञ असतात ना, त्या म्हणतात की मी तुझ्या संपत्तीवर नाही प्रेम करत, मी तुझ्या सौंदर्यावर नाही प्रेम करत, तर मी तुझ्या सद्गुणांवर प्रेम करते. तू अमक्या अमक्यांना संकटातून वाचवलेलं होतंस, तुझ्या धैर्यावर प्रेम करते, की तू स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना वाचवलेलं होतंस, अनेकांच्या मदतीला गेलेला होतास. असं समजून घेणाऱ्या या जगात किती मुली आहेत. आणि आत्ताच बघा, मगाशी एक थोडासा किस्सा पाहत होते की ज्याला नोकरी नाही किंवा ज्याची नुकतीच नोकरी गेली लग्न झाल्यानंतर, तर त्या मुली त्याच्यावर प्रेम करू शकत नाहीत, सोडून जायच्या फंदात पडतात. डिवोर्सची प्रमाणं का वाढलेली आहेत सर. म्हणून हा जो आदर्श आहे ना, हा रुक्मिणीचा आदर्श सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. बरं, ती म्हणते की आपण स्वतःला निष्किंचन म्हणतात, म्हणजे तुमच्याजवळ काही सोनं नाही, समृद्धी नाही. ते बरोबर आहे, कारण आपल्याखेरीज दुसरी कोणतीच वस्तू या विश्वात नाही, म्हणून आपल्याला निष्किंचन म्हणायचे. कारण तुमच्यासारखं दुसरं कोणीच नाही ना, तुम्ही एकमेव आहात. आणि ज्या ब्रह्मदेव इत्यादी देवांची पूजा सगळे लोक करतात, तेच देव आपली पूजा करतात. म्हणून देवानाम देव हा,
महादेव म्हणजे श्रेष्ठ देव तुम्ही आहात. आणि सर्व लोक पूज्य अशा त्यांना आपण प्रिय आहात. सगळे लोक ब्रह्मादिकांची पूजा करतात, ब्रह्मदेवादिकांची, पण ते तुमची पूजा करतात. म्हणजेच काय आहे की तुम्ही श्रेष्ठ आहात. धनाढ्य लोक आपल्याला बजतच नाहीत, कारण त्यांना संपत्तीचा गर्व असतो. हे आपलंही म्हणणं बरोबर आहे. जे लोक धनाच्या अभिमानानं आंधळे होऊन इंद्रियांना तृप्त करण्याच्या मागं लागलेले असतात, ते आपलं भजन कशाला करतील? त्यांना स्वतःचा अहंकार असतो, ऐश्वर्याची धुंदी असते. आणि कारण आपणच काय आहात? मृत्यूरूप आहात. त्यामुळं ते जाणतच नाहीत की सगळी सत्ता तुमच्या हातात आहे. आज मी ऐश्वर्याच्या धुंदीत देवाकडं पाठ फिरवीन, पण उद्या मला मरण आल्यावर मग काही उपयोग नाही ना. तर मरण तर अटळच आहे आणि ती सगळी सत्ता आपल्या हातात आहे. हे सगळं ती त्यांना समजावून देते. शिवाय आपण काय आहात तर चारही पुरुषार्थ आणि आनंदरूप फलस्वरूप आहात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजे तुम्हीच आहात. त्याची आनंद, चिरंतन आनंद जो आहे मोक्षाचा, तो देणारे तुम्हीच आहात. आणि अशा आपल्याला प्राप्त करण्यासाठी विचारवंत सर्वस्वाचा त्याग करतात. आज विवेकी पुरुषांचा आपल्याशी सेव्यसेवक संबंध आहे. आणि जे लोक स्त्री पुरुष संबंधाने प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाला वश होतात, त्यांच्याशी आपला संबंध कसा काय असेल? केवळ शारीरिक आणि काय म्हणू आपण ऐहिक तात्पुरतं क्षणभंगूर सुखासाठी जे रमलेले आहेत, ते तुमच्यामध्ये रमत नाहीत आणि तुम्हीही त्यांच्यामध्ये रमत नाही. बरं, भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांनी आपली प्रशंसा केलेली नाही आहे, तर क्षमाशील, संन्यासी आणि महात्म्यांनी आपला महिमा वर्णन केलेला आहे. मी अदूरदर्शीपणानं मी तुमच्याशी विवाह केलेला नाही आहे. तुम्हाला का वरलं आहे? तर आपण साऱ्या जगताचे आत्मा आहात. परमात्मा म्हणतो ना आपण. आपल्या प्रेमीजनांना आपण आत्मदानही करता, म्हणजे तुम्हीच त्यांना आत्म्याचं ज्ञान मिळवून देता. आणि म्हणूनच मी जाणून बुजून ब्रह्मदेव, देवराज, इंद्र इत्यादींचा त्याग केला. कारण आपल्या भुवयांच्या इशाऱ्यावर उत्पन्न होणाऱ्या काळाच्या वेगानं त्यांच्या आशाआकांक्षावर पाणी पडलेलं आहे. तुमच्या केवळ भुवयाच्या इशाऱ्यावर सगळं चाललेलं आहे जग. आपण काय म्हणतो, भगवंताशिवाय झाडाचं पिकलं पानही गळून पडत नाही, किंवा आपण वाऱ्याला इशारा दिल्याशिवाय झाडाचं पानही हालत नाही. म्हणजे कोण श्रेष्ठ आहे? मग इतरांची तर काय कथा. आणि म्हणून ती म्हणते, गदाग्रजा, आपण राजांच्या भीतीनं समुद्रात निवास करू लागलात. हे आपलं म्हणणं तर्कसंगत वाटत नाही, कारण आपण केवळ शार्ंग धनुष्याच्या ठणत्कारानं माझ्या विवाहासाठी आलेल्या सगळ्या राजांना पळवून लावलं होतं. जसा सिंह आपल्या आरोळीनं वनातल्या सगळ्या पशूंना पळवून लावतो, पिटाळून लावतो, तसं. आणि जे माझ्या मागे लागतात त्यांना साधारणपणे कष्टच भोगावे लागतात. बघा, जे योगमायेच्या मागे लागलेले, तुम्ही आम्ही सगळे प्रकृतीच्या मागं लागलेले आहोत, त्यांना कष्टच भोगावे लागतात. आणि जे याच्या मागे लागत नाहीत, ऐहिक सुखाच्या मागे लागत नाहीत, ते कायम आनंदी असतात. आणि मग तुम्ही असं कसं काय म्हणता? आता प्राचीन काळची काही उदाहरणं देते ती, की अंग, पृथू, भरत, ययाती, गय या सगळ्या राजेराजेश्वरांनी आपलं एक छत्री साम्राज्य सोडून आपल्याला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेनं तपश्चर्या करण्यासाठी ते वनामध्ये गेले होते. इतक्या जणांची उदाहरणं दिलीत तिनं. आणि त्यांना आपल्या अनुयायी होण्यामुळं काही कष्ट झाले का? उलट त्यांचा उद्धार झाला. इतक्या सगळ्यांच्या उदाहरणातून ती पटवून देते की तुम्हीच माझ्यासाठी कसे श्रेष्ठ आहात. परत ती म्हणते की तुम्ही असं म्हणलात की एखाद्या राजकुमाराला वरावं, पण सगळ्या गुणांचं आश्रयस्थान असणाऱ्या संतांनी ज्यांचं स्तवन केलेलं आहे, लोकांना तापापासून मुक्त करणारे जे आपण आहात, लक्ष्मीचं निवासस्थान असणारे आपल्या चरणकमळांचा सुगंध एकदा घेतल्यावर स्वार्थ आणि परमार्थ जाणणारी कोणती व्यक्ती किंवा कोणता मनुष्य किंवा कुठली मनुष्य स्त्री ते सोडून मोठ्या भयांनी ग्रासलेल्यांचा स्वीकार करतील? आपल्याजवळ आल्यावर कायम अभय मला मिळणार आहे, त्यामुळं मी इतरांचा विचार करत नाही.
आणि इहपरलोकातील सगळ्या आशा पूर्ण करणाऱ्या, सर्वांचे आत्मा असणाऱ्या आणि मला अनुरूप अशाच जगदीश्वरांना मी वरलेला आहे. मला माझ्या कर्मानुसार वेगवेगळ्या योनीत भटकावं लागलं तरी नेहमी आपलं भजन करणाऱ्यांचा, मिथ्या संसार भ्रम नाहीसा करणाऱ्या आणि त्यांना आपलं स्वरूप देऊन टाकणाऱ्या अशा आपल्या चरणकमलांना मी शरण आलेली आहे. तेव्हा घरांमध्ये स्त्रियांची गाढवाप्रमाणे ओझी वाहणारे, बैलांप्रमाणे कामाला लागलेले सगळ्या संसारातल्या पुरुषांचं तिनं वर्णन केले. दासाप्रमाणे सेवा करणारे, आपण सांगितलेले शिशुपाल इत्यादी जे राजे आहेत, जिच्या कानावर शंकर, ब्रह्मदेव इत्यादी देवेश्वरांच्या सभेत गायन केले जाणाऱ्या आपल्या कथा आलेल्या आहेत, तिलाच ते राजे लखवलाभ होवोत. मला तुमच्याशिवाय दुसरं कोणीही नको. किंवा वरून सगळं छान अगदी देखणं रूप असेल किंवा हे असेल, पण ती म्हणते की जिवंत असूनसुद्धा या प्रेतासारख्या असणाऱ्या शरीराला, जिला आपल्या चरणारविंदाचा म्हणजे चरणकमलाचा सुगंध हुंगायला मिळाला नाही, अशी मूर्ख स्त्री आपला प्रियपती समजून भजत असते बाकीच्यांना, ज्यांच्या सौंदर्यावर किंवा सगळ्या त्यांच्या सामान्य लोकांना ती वरत असते. तेव्हा आपण आत्माराम आहात. माझ्याकडे आपली दृष्टी जात नसली तरी आपल्या चरणकमलावर माझं दृढ प्रेम आहे. आपण या जगाच्या अभिवृद्धीसाठी उत्कट रजोगुणाचा स्वीकार करून माझ्याकडे पाहता, तो सुद्धा आपला मोठा अनुग्रहच आहे. म्हणून ती म्हणते की एखाद्या अनुरूप वराला माळ घाल असं तुम्ही कसं म्हणालात. तुमचंही म्हणणं मला खोटं वाटत नाही, कारण कधीकधी एखाद्या पुरुषानं जिंकल्यावर सुद्धा काशीराजाची कन्या बघा, अंबा, हिच्याप्रमाणे एखादीचं दुसऱ्या पुरुषावर प्रेम जडू शकतं. म्हणजे चांगला पती मिळाला तरी त्याला ती सोडून जाऊ शकते. किंवा कुलटा स्त्रिया ज्या असतात, त्या आपला विवाह झाला तरी नवीन नवीन पुरुषांकडे आकर्षित होत असतात. आणि बुद्धिमान पुरुषानं अशा स्त्रीला आपल्याजवळ ठेवू नये. तिला स्वीकारणारा पुरुष इहलोकी आणि परलोकी दोन्हीही घालवून बसतो. म्हणजे जो असा दुसरीकडे व्यग्र होतो किंवा दुसरीकडे व्यग्र राहणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत, तर त्या पुरुषांनी अशा स्त्रियांच्या मागे लागू नये, नाहीतर तो सगळा इहलोकही बुडतो त्यांचा आणि परलोकही बुडतो. आता त्याच्यावर श्रीकृष्णांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे बघा. त्या दिवशी पण मी म्हटलं होतं की श्रीकृष्ण म्हणतात, मी केवळ तुझी थट्टा केली आहे आणि असा पती पत्नीमध्ये थोडासा संवाद व्हायला हरकत नाही. आत्तासुद्धा आपल्या सगळ्या महिलांच्या तोंडी असतंच बघा, जर दुसरी कोणी एखादी असती तर ती तेव्हाच पळून गेली असती, इतक्या वर्ष तुमच्याबरोबर राहिलीच नसती, मी म्हणून तुमच्याबरोबर राहिले, असे घराघरातले संवाद असतात बघा. पण त्याच्यामागे प्रेमच असतं, एकमेकांवरचं प्रेमच असतं. आणि म्हणून भगवान म्हणतात की तू माझी अनन्य भक्त आहेस. तू माझ्याकडून ज्याची इच्छा दर्शील त्या सगळ्या इच्छा मी तुला पूर्ण करीन. आणि माझ्या संबंधीच्या कामना सांसारिक बंधनात टाकणाऱ्या नसतातच. माझ्या कामना वेगळ्याच असणार आहेत. आणि हे पुण्यशीले, तिला अगदी पुण्यशीले मागं म्हणलं होतं, कल्याणी, सुंदरी म्हणलं होतं ना, असे नावाने जर हाक मारल्या आपल्या घराघरांमधून तर किती छान होईल बघा. तर तुझं पतिप्रेम आणि पातिव्रत्य चांगल्या तऱ्हेनं मी पारखलंय म्हणतात. कारण मी अनेक प्रकारे तुला विचलित करण्याचा प्रयत्न केला, पण तुझी बुद्धी माझ्यापासून विचलित झाली नाही. पण आत्ताच्या जर मुलांनी असं म्हणलं असतं तर ती म्हणली असती, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे, मी चालले, मला मिळेल तुझ्यापेक्षा चांगला. आत्ताचा काळ आहे असा. पण त्यावेळेला हे रुक्मिणीने एक दाखवून दिले की थट्टेनं जरी आपल्या पतीनं आपली अशी हे केली, थट्टा केली किंवा काही जरी असं विरुद्ध बोलला असेल तरी आपलं मन समजून घेण्यासाठी त्याने ते केलेलं असतं, असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ते सांगतायत की तुझं पातिव्रत्य मी पारखलं, तुझं पतिप्रेम पारखलेलं आहे आणि अनेक प्रकारे तुला विचलित करण्याचा प्रयत्न केला, पण तुझी बुद्धी माझ्यापासून विचलित झाली नाही. तो सांगतोय की मी मोक्ष देणार आहे. असं असून सकाम पुरुष जे असतात ते अनेक प्रकारची व्रतं करतात, तपश्चर्या करतात,
दाम्पत्य सुखाची अभिलाषा धरतात आणि ते माझ्या मायेनं मोहित झालेले आहेत. आता आजच बघा, दत्ताचा आता सध्या मार्गशीर्ष महिना सुरू झाला की एकतर खंडोबाचं षडरात्र म्हणतात त्याला, 6 दिवसांचंच असतं ते सुरू होतं, म्हणून त्याची आराधना आणि दत्त उपासना सगळेजण करायला लागतात. तर तो दत्त वेगळा ग्रंथ आहे आणि तो वाचायला घेतल्यानंतर त्यांनी त्यात म्हटलेलं आहे बघा की तुमची काय संकल्प काय असेल, म्हणजे तुम्हाला काय हवं आहे काय नाही. माणसं बघा, मला संपत्ती पाहिजे, मला जावई पाहिजे, मला नोकरी पाहिजे, मला मुलगा पाहिजे, अशा हेतून छोट्या छोट्या कारणासाठी अशा उपासना करतात. पण तिथं त्या टेंबेस्वामींनी म्हटलेलं आहे, दत्त महात्म्य म्हणून आहे, तर टेंबेस्वामींनी म्हटलेलं आहे की तुम्हाला जर मोक्षाची इच्छा असेल तर तुम्ही हा कुठला संकल्प करायची गरजच नाही ना, तसला करूच नाही. आणि इथं तेच ती सांगते की बरेच लोक अशी व्रतं करतात कशासाठी, तर दाम्पत्य सुख मिळावं, आमचं एकमेकांवरचं प्रेम कायम राहावं, घरात वाद नको व्हायला, विवाद नको व्हायला. तर इतक्या छोट्या गोष्टी देवाला कधी मागायच्या नसतात. आपल्याला चिरंतन सुख मागता आलं पाहिजे. सगळ्या जगाला बघा, आता आपण ज्ञानदेवांचं पसायदान पाहणार आहोत की सगळ्या विश्वाला गवसणी घातलेली, त्यांनी विश्वासाठी मागणी केली. समर्थांनी तेच केलं आहे, कल्याणकरी रामराया म्हटलेलं आहे. एकट्या दुकट्यासाठी त्यांनी काही मागितलेलंच नाही आहे. आणि मग ती पुन्हा म्हणते की मोक्ष आणि सगळ्या प्रकारच्या संपत्तीचा स्वामी परमात्मा अशा मला प्राप्त करून सुद्धा जे लोक फक्त संपत्तीचीच अभिलाषा करतात ते माझी नव्हे तर ते अभागी आहेत. कारण विषय सुख नरकामध्ये सुद्धा मिळू शकतं, परंतु ज्या लोकांचं मन विषयांमध्येच गुंतलेलं आहे म्हणून त्यांना नरकात सुद्धा जायला आवडतं. परवाच कोणतरी म्हणलं नरकला मिळाला तरी चालेल पण आम्हाला हे पाहिजे. म्हणजे किती माणसं बघा क्षणिक सुखासाठी पूर्ण आपण त्याच्या आहारी गेलेले असतो. आणि मग तो तिला म्हणतोय की अगं गृहस्वामिनी, तू आत्तापर्यंत संसार बंधनातून मुक्त करणाऱ्या माझीच निरंतर सेवा केलेली आहेस. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. संसारासक्त माणसं असं कधीच करू शकत नाहीत. ज्या स्त्रियांचं चित्त वाईट कामनांनी भरलेलं असतं ते आपल्या इंद्रियांच्या सुखासाठी तृप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची कपट कारस्थानं करतात आणि त्यांना तर असं करणं खूपच अवघड आहे. म्हणजे माझ्यावर प्रेम करणं, माझी सेवा करणं, माझी भक्ती करणं हे इंद्रिय सुखामध्ये रमलेल्यांना कधी जमणारच नाही आहे. आणि परत तो म्हणतो की तुझ्यासारखं प्रेम करणारी अशी मला एवढ्या सगळ्या स्त्रिया आहेत पण अशी दुसरी कोणी दिसत नाही. कारण फक्त माझी कीर्ती ऐकून आपल्याशी विवाहासाठी आलेल्या राजांची उपेक्षा करून त्या ब्राह्मणाकरवी तू मला संदेश पाठवलास, गुप्त संदेश पाठवलास, पत्र पाठवलंस आणि माझी अपेक्षा केलेली आहे म्हणून तुझं हरण करण्याच्या वेळेला तुझ्या भावाला युद्धात जिंकून त्याला मी विद्रूप केलं होतं, मारलं नव्हतं. अनिरुद्धाच्या विवाहप्रसंगी द्यूत खेळते वेळी बलरामानं तर त्याचा वध केला, पण आमच्याशी वियोग होईल या भीतीनं तू गुपचूपपणे सगळं दुःखसुद्धा सहन केलंस. एका शब्दानं सुद्धा तू बोलली नाहीस. या तुझ्या गुणामुळेच तू मला जिंकून घेतलेस. कारण भगवान त्रिकालदर्शी असतात आणि त्यांनी हा वधाचा भविष्यकालीन संकेत, आता अजून व्हायचं आहे बरं का अनिरुद्धाचं लग्न, पण पुढं जे घडणार आहे त्याचा उल्लेख ते आत्ताच करतायत की आता लगेचच आहे आपल्याला अनिरुद्धाचीच कथा ऐकायची आहे. आणि माझ्या प्राप्तीसाठी तू दूतांकरवी आपला गुप्त संदेश मला पाठवला होतास. माझ्या येण्याला थोडा उशीर होत होता, ते तुला वाटलं, त्यावेळेला तुला सगळं असार वाटायला लागलं होतं आणि तू आपलं हे शरीर दुसऱ्या कोणासाठीही योग्य नाही असं समजून ते शरीर सोडण्याचा किंवा त्याग करण्याचा निश्चय केला होतास. तुझा हा प्रेमभाव तुझ्या ठिकाणीच राहू दे. आम्ही याची परतफेड करू शकत नाही, फक्त त्याचं कौतुक करू शकतो. इतकं त्यांनी आता तिला समजावून दिले की फक्त तूच माझ्यासाठी योग्य आहेस. आणि मग शुकदेव सांगतात राजाला
की जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आत्माराम असूनही सामान्य मनुष्यासारखे असे प्रेमालाप करीत रुक्मिणीबरोबर रममाण झाले होते आणि जगाला उपदेश करणारे सर्व व्यापक भगवान याचप्रमाणे अन्य पत्न्यांच्या महालामध्ये सुद्धा गृहस्थांप्रमाणेच गृहस्थाश्रमाला उचित अशा धर्माचं पालन करत होते. आता एकदा मी मागं म्हटलं तसं या 16,000 पत्नींबरोबर एका वेळेला सगळ्यांशी प्रेमानं व्यवहार करणं हे फक्त भगवंतालाच शक्य आहे. कारण बहुरूपी असतात ते वेगवेगळी रूपं घेऊन तरी सगळीकडे जातात. याचं तर एकच रूप आहे, पण ते खूप काय म्हणू आपण कौतुकास्पद अभिनंदनीय असं आहे. त्यामुळं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा की हा जरी मोठा संवाद आपल्याला असं वाटेल की गोष्ट म्हणल्यानंतर त्यात गोष्ट कुठं आली हो. सगळ्याच कथा ह्या मनोरंजक नसतात. सगळे संवाद हे मनोरंजक नसतात ज्याच्यातून आपल्याला काहीतरी घेता येतं. आपल्यालासुद्धा आता बराच काळ झालेला असतो. कुणाची 50 वर्ष झाली, कुणाची 60 झाली म्हणतात, कुणी म्हणतात आमची 35. परवा एक जणांचा फोन आला 33 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल. फेसबुकवर इकडं तिकडं लोक इतका एन्जॉय करतात. पण त्यापेक्षा एकमेकांना प्रेम देणं, एकमेकांना समजून घेणं, त्यांची उणीधुणी न काढणं किंवा एखादी गोष्ट कमी असेल तर ती आपल्यामध्ये सामावून घेणं हे महत्त्वाचं असतं. आणि असं सगळं या भगवंताच्या आणि रुक्मिणीच्या संवादातून आपल्याला मिळते असं मला वाटतं. आता त्यांना जो मुलगा झालेला असतो अनिरुद्ध, तर त्याच्या विवाहाच्या वेळेला जसं तिकडे शिशुपाल वगैरे सगळ्यांचा पाडाव केलेला होता आणि रुक्मिणीचा जो भाऊ आहे तर त्या भावाला त्यावेळेला त्यानं सोडून दिलं होतं. फक्त विद्रूप करून टाकलेलं होतं. दाढी मिशा केस सगळं हे काढून टाकलेलं होतं. आता मात्र पुन्हा त्यांचा जो पुत्र आहे अनिरुद्ध, तर त्याचं आता त्याला झालेल्या संततीचं वर्णन आणि त्याच्या विवाहामध्ये रुक्मिणीला मारतात तो कथाभाग आता पुढच्या ह्याच्यामध्ये येणार आहे. 61वा आता अध्याय चाललेला आहे. जवळजवळ अजून 30-35 अध्याय आहेत. पण हा दुसरा सर्ग आहे आणि म्हणजे दुसरा भाग आहे. उत्तरखंड चाललेला आहे. फक्त एक मध्ये सूचना सांगते कारण कदाचित मग वेळ संपते. आणि हे उद्याला दासबोधावरचं एक उपदेश निरूपण म्हणून आहे माझं 3:30 वाजता. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी लिंक पाठवल्यावर जॉईन व्हा. कारण खूप महत्त्वाचा असा विषय त्याच्यामध्ये. अंतरात्मा खूप सुंदर आहे. आता भगवंताच्या संततीचं वर्णन आणि अनिरुद्धाच्या विवाहामध्ये रुक्मिणीला मारणं असा प्रसंग आता आपल्याला पाहायचा आहे. जेवढा होईल तेवढा पाहूया कारण वेळ तशी नंतर संपत येते. थोडाच वेळ राहिलेला. आता इतके बारकावे दिलेत बघा आणि सगळ्यांची नावं. खरं सांगायचं तर एक आयुष्य आपल्याला पुरणारच नाही एक एक ग्रंथ वाचायला. या भागवतावर सुद्धा जर आपण इतकं चिंतन करायचं ठरवलं ना तर एकेका स्कंदावरच किती वेळ जाईल. 1 वर्ष पुरणार नाही. आणि लोक 7 दिवसात फक्त भागवत सगळी कथा ऐकतात नाही. आपल्याला फक्त कथा करमणूक एवढं पाहिजे असतं. पण त्यानिमित्तानं भगवंताची सेवा, भगवंताची भक्ती आपल्याला करायला मिळते आणि त्याच्यातून उदात्त काहीतरी घ्यायला मिळतं हे लक्षात ठेवायचं. आता श्रीकृष्णांच्या प्रत्येक पत्नीला 10-10 मुलं झालेली आहेत. आता मगाशीच त्या मोहन भागवतांनी हे केलेले आहे. तुम्ही ऐकलं असेल टी व्हीवर. मी फारसं ऐकत नाही पण एक गमतीशीर भाग म्हणा किंवा एक महत्त्व देणारा असा त्यांनी निर्णय घेतला आहे की आपल्या हिंदू कुटुंबामध्ये प्रत्येकाला 3 मुलं असावीत. मागे होती बघा 2 या 3. पण आपल्याकडेच बंधन आली. हल्ली लोकांनी हम 2 पण नाही, हम 1, हम 2 हमारा 1. तर असं आपल्या सुसंस्कृत घरातल्या हिंदू लोकांना मुलांवर बंधन आहेत आणि अन्य लोकांना बंधनं नाहीत. त्यासाठी त्यांनी तो एक निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. तर तो तसा हे आहे म्हणजे अभिनंदनीय आहे. हां, ज्याची परिस्थिती नसेल, ज्याला नसेल पटत त्यांनी हे घेऊनही नाहीत तो निर्णय. म्हणजे मला मुलगा ज्या वेळेला म्हणजे मी जेव्हा हे होते गरोदर होते आणि त्यावेळेला मला जरा अशी लाज वाटायची की त्यावेळेला 2 या 3 बस म्हणायची तर मग
असं वाटलं की आपण तिसरा चान्स घेणं चांगलं नाही. तेव्हा एका त्या इंग्लिश स्कूलमधल्या बाई म्हणाल्या होत्या की विद्वानांची, बुद्धिमंतांची संख्या वाढली पाहिजे, सुसंस्कृतांची संख्या वाढली पाहिजे. तू कशाला म्हणे एवढं असं वाटून घेतेस. तसा तो आता निर्णय होतोय. म्हणून इथं मला गंमत वाटली की श्रीकृष्णांच्या प्रत्येक पत्नीला 10-10 मुलं होती. त्यांची सगळी यादी, नावं खूप छान दिलेली. आणि ते आपल्या महालाबाहेर कधीही जात नाहीत असं बघून आपण श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहोत असं या राजकन्यांना वाटायचं. मगाशी सांगितलं ना तसं. आणि त्यांना श्रीकृष्णाच्या खऱ्या स्वरूपाची जाणीवच नव्हती. प्रत्येकीला वाटायचं हे फक्त माझेच आहेत, माझ्यावरच प्रेम करतात. आणि मग आत्मानंदामध्ये असलेल्या श्रीकृष्णांचे कमळाच्या कळीसारखं सुंदर मुख, दीर्घ बाहू, आकर्ण नेत्र, प्रेममय हास्य, भावपूर्ण नजर, मधुर वाणी, यामुळे त्या सुंदरी स्वतःच मोहित झालेल्या असत. त्या आपल्या शृंगारपूर्व हावभावांनी त्याचं मन जिंकून घ्यायचे. आणि मंद हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी, भुवयांच्या विलासांनी त्या 16 सहस्र स्त्रिया कामकलेच्या भावांनी परिपूर्ण असे कामबाण त्याच्यावर सोडत होत्या. कल्पना करा, 16,000 सगळ्यांवर तेवढंच प्रेम करायचे. अहो, एकीला सांभाळता सांभाळता नाकी नऊ येत आहेत लोकांच्या. पण कोणत्याही साधनांनी त्या भगवंताचं मन विचलित करू शकत नव्हत्या. आता ब्रह्मदेवांना सुद्धा भगवंताचं स्वरूप कळलेलं नाही आहे. आपण पाहिलं, इंद्र, ब्रह्मदेव यांच्या परीक्षा झालेल्या आहेत. खूप ठिकाणी त्यांनी भगवंताची परीक्षा पाहायचा प्रयत्न केला आणि ती त्यांच्यावरच उलटलेली. तर बहुतेक खूप स्त्रियांनी ह्या रमारमणांना आपलंसं करून घेतलेलं होतं आणि नित्य त्यांचं प्रेम आणि आनंद वाढतच होतं. प्रेमपूर्ण हास्ययुक्त पाहणं, नव्या समागमाची लालसा या आणि भगवंताची सेवा, हे सगळं त्या करायच्या. आता सगळ्या पत्न्यांच्या बरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी असायच्या. तरीसुद्धा त्यांच्या महालात भगवान जेव्हा येतात त्यावेळेला त्या स्वतः पुढे होऊन त्यांचं स्वागत करायच्या. त्या दासींकडून त्यांचं कधी स्वागत नाही व्हायचं. आल्यानंतर आपल्या स्वामींना आसनावर बसवायचं, त्यांची सगळ्या सामग्रींनी पूजा करायची, चरणकमल धुवायचे, विडा द्यायचा, पाय चेपून द्यायचे, थकवा दूर करायच्या, पंख्यानं वारा घालायच्या, स्वतः सगळं करायला त्यांना आवडायचं. सुवासिक चंदन इत्यादी लावायच्या. आहे का हो आता सगळं हे असले सोपस्कार? असं करायला लागला तर नवऱ्यानंही नको वाटेल आणि बायका म्हणतील, हे यांची कोणी सेवा करायची, असं कुठं असतं का? पण ह्याच्यावरनं इतके जरी सोपस्कार नाही तरी त्यांची सेवा करावी, त्यांची पूजा करावी, असा एक आपल्याला चांगला हे करता येईल. कोणी केस विंचरायच्या, कोणी झोपवायच्या, कोणी स्नान घालायच्या आणि अनेक प्रकारचे पदार्थांचे भोजन करून स्वतः भगवंताची सेवा करायच्या. म्हणजे सगळ्या जणी सगळं करायच्या. प्रत्येक ठिकाणी हेच चालायचं. म्हणजे त्यांची विविध एकट्याने अनेक रूपं घेतलेली असायची. म्हणून मगाशी सांगितलं तसं प्रत्येक पत्नीला 10-10 पुत्र होते आणि त्यापैकी ज्या 8 पट्ट्या राण्या होत्या त्यांच्या पुत्रांविषयी आता सांगणार आहेत. प्रद्युम्न हा एकीचा आहे पुत्र महत्त्वाचा. तर प्रद्युम्न, चारुदेशनं, सुदेशनं ही नावं बघा. मी तर म्हणते याचं एक शब्दकोश, नामकोश तयार करायला पाहिजे. सुचारू, चारुगुप्त, भद्रचारू, चारुचंद्र, विचारू आणि नुसता चारू. चारू म्हणजे सुंदर, असे रुक्मिणीला पुत्र झालेले होते. आणि हे सगळेजण कुठल्याही बाबतीत वडिलांपेक्षा कमी नव्हते. असं आपण आता प्रत्येकीचं बघूया, पण आता उद्या घ्यावं लागेल ते. जांबवंतीलाही 10 पुत्र झाले, तिथपासून आपण उद्या पाहूया. आज आता रुक्मिणीपर्यंत आलेले आहोत की रुक्मिणीचे 10 पुत्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. आज 2 डिसेंबर, ते सांगायचे राहिले. डिसेंबर महिना सुरू झाला आणि आपलं आता पुन्हा पहिल्यापासून सगळी हे सुरू झालेली आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। खरं थोडीशी आरती म्हणतो ना आपण भागवताची, बरेच दिवस झाला गॅप झालाय, थोडी म्हणूया, तेवढी होईल तेवढी। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता। आरती करू तुझ भगवंता। वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ। आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ। पहा पर्वणी आली यवनी, की अघरिणी भवजल तरणी ती पतिता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी। शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी। सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता दे दाता। आरती करू तुझ भगवंता। अमले जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त। निर्मळ भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त। लोक सुखमळे संत द्विज खुळे, सेवुनी रमले भान हरपले रस पिता। आरती करू तुझ भगवंता। अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा। प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा। जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रव्यंतरीचा तमहरता। आरती करू तुझ भगवंता। ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण। अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण। त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। जय श्री कृष्ण।